महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तं नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाबासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दशक 8 समास 6. श्रोता विनविभक्त्यासी सतसंगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किती दिवशी हे मज निरुपावावे. समाज 8. दशक 8 समास 6. दूचित निरूपण. तर श्रोता वक्त्याला विनंती करत आहे की आपण मला सतसंगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा. जो श्रोता आहे तो वक्त्याला विनंती करत आहे की मला काय करा महाराज, सतसंगाचा महिमा सांगा. किती दिवस सतसंग केला असता मोक्ष लाभतो बरं, हेही मला समजावून सांगा. किती दिवस करायचा सत्संग जेणेकरून मला मोक्ष प्राप्त होईल. काय संतांचा महिमा हे तुम्ही मला काय करा सांगा. असं शिष्य प्रश्न करत आहेत बरं का. धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती. हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा. हे कृपामूर्ती, साधूची संगती केल्याने किती दिवस मुक्ती प्राप्त होती, किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होती, त्या संबंधी निश्चित मत मज दिनाला सांगा. श्रोता म्हणायला लागलेला आहे, गुरु महाराज कृपा करा माझ्यावर. तुम्ही कृपेचे सागर आहात, दयेचे सागर आहात. मला एवढं सांगा की साधूंची संगती किती दिवस करायची, किती दिवस केल्याने साधूच्या संगतीमध्ये आम्हाला मोक्ष प्राप्त होईल, हे तुम्ही मला काय करा सांगा बरं. असं काय आहे तर श्रोता वक्त्याला विचारत आहे. मुक्ती लाभेत तत्क्षणी विश्वासता निरूपणे दुश्चितपणे हानी होत असे. यावर वक्त्यानं उत्तर दिलं बरं का. मुक्ती का, संतांची संग किती दिवस करायचा, मुक्ती केव्हा प्राप्त होती, तेव्हा वक्त्यानं उत्तर दिलं, अरे म्हणले दृढ विश्वास असेल ना तुझा तर निरोपण श्रवण करता क्षणी तात्काळ मुक्ती लाभते. तुझा जर विश्वास असेल तर म्हणले जेव्हा वक्ता निरूपण करत असतो का तेव्हा श्रवणानं तात्काळ तुला मुक्ती प्राप्त होते. इतकी ताकद आहे म्हणले श्रवणामध्ये. म्हणून तर म्हणले ना, काय म्हणले, काना वचनाची या भेटी सरिसाची पैकिरीटी वस्तू होऊन उटी कवर. कानाची वचनाची, सद्गुरु महाराजांच्या मुखारबिंदातून आलेले जे महावाक्य रूपी वचन आणि ह्या श्रोत्याच्या कानाचा संबंध झाल्याबरोबर, जे शब्दाचा सद्गुरु महाराजांच्या शब्दाचा श्रोत्याच्या श्रोत्र म्हणजे कानाचा संबंध झाल्याबरोबर काय झालं, लगेच म्हणले मोक्ष, ब्रह्मभावाला प्राप्त झाला तो. एवढी ताकद आहे कशामध्ये, श्रवणामध्ये.
तात्काळ मुक्तता आहे म्हणली. पण महावाक्याचं श्रवण लागतं. श्रवण कोणतंही जमत नाही, महावाक्याची ध्वनी पाहिजे इथं. ब्रह्मज्ञान पाहिजे, कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. वेदाचा सिद्धांत आहे ना. बाकी कशालाच नाही, म्हणजे तुम्हाला ज्ञान हवं लागतं. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, तेव्हाच जीव मोकळा होणार आहे. ऐक्य झाल्यावरच जीव जीवातून मुक्त होऊन जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त होणार आहे. बंधनातून सुटणार आहे, तोपर्यंत नाही. म्हणून श्रवणाचा लाभ आहे. पण त्याच्याकरता विश्वास तेवढाच गरजेचा आहे बरं का. तरले तरती का अनिकही विश्वासे, विश्वास करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे. विश्वासाच्या पथेवरच काय म्हणजे सगळी रूपरेषा. विश्वास नसेल तर म्हणले डगमगते मोक्ष. वक्त्यावर विश्वास लागतो, दृढ विश्वास असेल तरच निरोपण श्रवण करता क्षणी तत्काळ मुक्ती लाभते, अन्यथा नाही. त्याच्यामध्ये दुचितपणा आला, भांबवलेपणाने श्रवण केलं तर मात्र होणार नाही. संशय आला, असं कसं होईल. किंवा म्हणले भांबवलेपणाने श्रवण केलं, लक्षच नाही, व करायचं म्हणून करायचं. काम करत करत श्रवण करणं, फिरत फिरत श्रवण करणं, ऐकाय झोपल्या झोपल्या श्रवण करणं. मग काय म्हणले, कसा होईल म्हणले, कसा मोक्ष पदरात. ही काय साधी गोष्ट आहे का? तुम्ही ह्याला कसं श्रवण कसं करू शकता? कारण मोक्ष आहे ना, पूर्ण आयुष्याची जी म्हणतात ना पुंगी म्हणजे मोक्ष सांगितलेला आहे. मायापुंगी म्हणजे मोक्ष सांगितलाय, पूर्ण आयुष्याची. सुख पाहिजे ना, सुखा करताच तर तळमळ चालली ना, आणि ते प्राप्त करून घेण्याकरता तुमचा डगमगपणा चाललाय. तुम्ही तिथं काय करत नाहीत, तत्परायण राहतच नाहीत, मग कसा मोक्ष होईल. म्हणून तत्परायण पाहिजे. श्रवण करता क्षणी मोक्ष भेटतय, फक्त तेवढा विश्वास लागतो. नुसतं एक दासबोध ऐकला की सहज तिथपर्यंत अवस्था चालली, पण तेवढंच श्रवण लागतं आपल्याला. कारण प्रत्येक ग्रंथाचा हेतू काय आहे, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. कोणताही ग्रंथ असू द्या, शेवट तुम्हाला जीवाची ब्रह्माची एकताच करून सांगणार आहे. विशेष तो आहे ना, विशेष ग्रंथाचा तो आहे. नेणार म्हणजे नेणार, कारण शास्त्राचं शास्त्रत्वच ते आहे. फक्त आपण तिथं कमी पडतो, म्हणून आपली कमी आपणच दूर केली पाहिजे. उगीच म्हणले का श्रवणाचे मिसे वैसावी येऊन साम्राज्य भुवणी सुखी नांदे. साम्राज्य भुवनाचा नायक बनशील म्हणले श्रवणात नुसता येऊन बसलास तर. एवढी ताकद आहे श्रवणामध्ये. पण तिथं भाव लागतो बरं का, तुमच्या भावावर अवलंबून आहे की तुमचा भाव कसा आहे. भाव जर डगमगत असेल तर अनेक कितीतरी दिवस लागतील, आणि तुमचा निश्चय डगमगत नसेल, तुमच्या भावामध्ये ताकद असेल, तर श्रवण करतानाच तुम्हाला मोक्ष. सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोण परी. यावर श्रोत्याने परम प्रश्न केला की सुचितपणे म्हणजे एकाग्रपणाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दूषित होते, म्हणजे भांबावून जाते, तरी परत त्याला शांत कसे करावे हे सांगा. बर महाराज, तुम्ही म्हणतात ना की श्रवणामध्ये एकाग्रता लागते, ऐक नाही तिथं काय होणे, मन इकडे तिकडे भटकू नये, कारण मनाला तर भटकंती लय लागलेली आहे. आम्ही एकदम श्रवण करता करता काय होते माहिती का म्हणे, अकस्मात एकाएकी मन दूषित होतं, भांबावून जातं, परत त्याला शांत कसं करायचं, मग तेच तुम्हीच सांगा. आमचं मन एखाद्याच भटकतंय, पळत इकडं तिकडं, लागतच नाही श्रवणामध्ये, मनच लागत नाही. मग आता काय करायचं आम्ही, एकाग्रता करण्यासाठी नेमकं करावं काय, असे प्रश्न.
मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसवावे, आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. यावर वक्ता उत्तर देत आहे. वक्ता काय करत आहे? उत्तर देत आहे. मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढ तोडून अत्यंत आवडीनं काय करावं लागल? मनाची ओढ कुठं आहे अगोदर तपासावं लागल. कुठे ओढ? संसारामध्ये आहे का मग परमार्थामध्ये मनाची ओढ आहे? हे अगोदर कळून घ्यायचं बरं का स्वतःनं. खरंच ज्याला मोक्ष पाहिजे त्यानं आपली ओढ कुठे आहे? विषयाकडे आहे का? संसाराकडे आहे का? कुठे आहे आपली ओढ? का परमार्थाकडे आहे? हे विचार अगोदर करायचा. इमानदारी नाही, इमाने इतबर विचारायचं अगोदर आपण आपल्याला की आपली ओढ कुठे आहे. विषयाकडे ओढ असेल तोडून टाका आणि अत्यंत आवडीने त्या भगवंताला आकळण्याचा प्रयत्न करा. अगदी आवड लागते बरं का कोणत्याही गोष्टीमध्ये. आवड कुठं लागत असते विचार करा बरं. कुठंही आवड नाही बरं का. कुठंही आवड नाही. कुठंही आवड नसतेच. जिथं प्रेम आहे, जिथं गोडी आहे, तिथं आवड लागल. मग आहे का आपल्याला भगवंताविषयी प्रेम, भगवंताविषयी गोडी, जेणेकरून त्याची आवड निर्माण होईल अंतःकरणामध्ये. ओढ लागन श्रवणासाठी तपासायचं का विषयाकडे आपली आवड. अजून ओढ लागली का विषयाकडे? मन कुठं झुकायला लागलंय? विषयाकडे चाललंय का? म्हणून मनाला सावधगिरीनं प्रयत्नपूर्वक विषयाकडून काढायचं, तोडून टाकायचं तिकडली ओढ. अत्यंत आवडीनं आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावं आणि काळ सार्थकी लावावा. काळ घाला चिंतने, चिंतने चिंतने. चिंतन केल्यावर तद्रुपता अवस्था प्राप्त. चिंतनच करत नाही कशाची तद्रुपता? मग इथं म्हणले अहो होती ना आमची पण झोप. चिंतन करत 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 काय होते? जाते अज्ञानामध्ये लीन आणि म्हणते मला समाधी. कशाची समाधी आली? तिथं अज्ञान होतं. समाधीमध्ये ना अज्ञानामध्ये लय फरक आहे, जमीन आसमानचा. म्हणून महाराज म्हणतात यावर वक्ता उत्तर देतो, मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढ तोडून टाका. आवडीनं आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करा आणि आपला जो काळ आहे, आपली वेळ, एक क्षण सुद्धा वाया नाही घालवायचा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. एक क्षण सुद्धा वाया घालवू नका. का बरं? कारण एक एक क्षणाचं महत्व दिले. आपले क्षण आमचे तास न तास वाया चालले तरी आमचा विचार नाही तिकडं. आम्ही तिकडे बघतच नाहीत. कुठं चाललं आमचं वेळ ह्याला आम्ही लक्षच दिलं नाही अजून. कळालं तर लक्ष देऊ. झोपीमध्ये देऊ आमचे तासन तास चाललेत. विषयाच्या ओढीमध्ये आमचे तासन तास चाललेत. संसारासाठी आमचा किती वेळ चाललाय आणि परमार्थासाठी आमचा किती वेळ चाललाय ह्याचा विचार केला का? आपल्याला करायचंय काय ह्याचा तरी विचार केलाय का? आपण आलोत कशासाठी ह्याचा तरी विचार केलाय का? म्हणून विचाराला महत्व, परमार्थामध्ये महत्व विचाराला. अर्थ प्रेमय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुचितपणे आले तरी पुन्हा श्रवण करावे. अर्थ व सारभूत सिद्धांत नीट समजून घ्यावा. काय निघायला लागले ह्याच्यामध्ये, काय म्हणणं आहे समर्थांचं, ग्रंथ काय सांगायला लागलाय ह्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा, ह्याच्यातला सिद्धांत नीट कळून घ्यायचा. ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करायचे. काय सिद्धांत याचा शोध घ्यायचा आहे आणि सारखं त्याचं मनन करायचं. मन निरंतर लागत बी नाही एका ठिकाणी. अस्वस्थ होतंय मध्येच मन, श्रवण नग वाटतंय, सोडून देते श्रवण. जाऊ दे बस झालं, किती वेळ श्रवण करायचं, लईच नाटक करते ते मन.
पुन्हा पुन्हा श्रवण करीत असावं, त्या मनाला पुन्हा पुन्हा तिथंच लावायचे. म्हणून तर पहिले महाराज म्हणायचे की सारखं ह्या मनाचा काय असतो म्हणले, आत बाहेर लपंडाव सुरू असतो. कधी प्रवृत्तीकड तर कधी निवृत्तीकड, कधी निवृत्तीकड तर कधी प्रवृत्तीकड. कोण? हे मनाजीराव. ते बी केव्हा? जर श्रवणाच्या पथावर आला तर बरं का, नाही तर प्रवृत्तीमध्येच मिक्स आहे ती म्हण, त्याला निवृत्ती माहितच नाही. जर आलं परमार्थाच्या पथावर तर मग त्याचा काय म्हणले हा खेळ सुरू आहे, प्रवृत्ती निवृत्ती प्रवृत्ती निवृत्ती. आणि मग प्रयत्न करून 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 प्रवृत्तीला काय करते, बाध, आणि मग निवृत्तीशी समरस. म्हणून सारभूत सिद्धांत नीट समजून घ्यायचा, ग्रंथामध्ये शोध घ्यायचा, मनामध्ये सारखं काय असलं पाहिजे, अंतरात काय असलं पाहिजे, सारखं म्हणून तर निरंतर सजातीय प्रवाहामध्ये राहा. काय करू नका, सजातीय प्रवाहाला पकडा, बस त्याचं चिंतन करत राहा. काय करायचं काम नाही. दिवस आणि रात्र मी सते, मी चिते, मी आनंद स्वरूपे, मी कुटस्थ आहे, मी अक्रिय, मी अजर आहे, मी अमर आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी आत्मा आहे, मी सते, मी चिते. हेच आपली धारावाहिक राहू द्या चित्तामध्ये. काय करायचं काम नाही, काय म्हणायचं काम नाही. एवढं जरी केलं तरी बस झालं. ह्याच्यामध्ये डुबून राहिल्याच्या नंतर, ह्याच्यामध्ये खंडन पडत नसेल, निरंतर ह्याच्यामध्ये राहत असतील, निधिध्यासनामध्ये राहिल्याच्या नंतर अनात्मकार वृत्ती कशाला येईल अंतकरणामध्ये? निधिध्यासन व्हायल्यावर अनात्मकार वृत्तीचा थाराच नाही ना लागत तिथं. मग म्हणले काय होती, ती महाकारण अवस्था प्राप्त होती. लख प्रकाशात आपण काय होतो, राहतो. अंधकार पूर्ण जिरून जातो आणि लख प्रकाश प्रगटतो. महाकारण देह आहे ना तिथं. पण त्याच्याकरता मेहनत करावं लागेल का नाही? किती मेहनत करायची? एक क्षण सुद्धा वृत्ती ढळली नाही पाहिजे. आताच आहे आपल्या हातामध्ये, आताच केलं तर होत आहे. कुठं वेळ आहे आम्हाला? का? विषय वाट बघायलेत ना आमची. विषय आमची वाट बघत असतात उठल्यापासून ते झोपेपर्यंत. कुठे आम्हाला वेळ? का असं वाटत होतंय? कारण अजून आवड तेवढीशी निर्माण झालीच नाही अंतकरणामध्ये भगवंताविषयी. आहे का भगवंताविषयी आवड तेवढी चित्तामध्ये? जसं लेकरावर प्रेम करती आई, घरातल्या माणसांवर जेवढं प्रेम करी तेवढं भगवंतावर प्रेम केलं का? ह्याच नावाला भगवंत, कुठे प्रेम? तुकोबारायाने किती भगवंताविषयी काय काय ते अभंग बघा ना वाचून. किती सर्वस्व त्या भगवंताला अर्पण केलं. तसं आपण केलंय का? मग कसा अनुभव येईल? म्हणून काय करावं लागतंय? प्रयत्न तेवढा. अर्थात पाहिल्या विन उगेची करी जो श्रवण, अर्थांतर पाहिल्या विन उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. महाराज सांगायलेत. ऐका आता, अर्थ नीट समजून न घेता जो उगीच श्रवण करतो, अर्थच कळना झालाय आणि उग चाललंय श्रवण करतो, तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाण आहे. कुठे म्हणली तो श्रोता? त्याला म्हणायचं नाही. अर्थच कळना झालाय. उग आपलं काय करायले म्हणले, श्रवण करायले. ते त्याला मुमुक्षू म्हणू नका, त्याला श्रोता म्हणू नका, मग त्याला दगड म्हणा. मनुष्य वेशातील काय आहे तो दगड. त्याला कळच न झाले काही, दगड बुद्धी आहे त्याची, त्याला काही कळतच नाही. मग कळून घेण्याचा प्रयत्न तर कर ना, मग कळन तरी ना. जिज्ञासा तर पाहिजे ना मनामध्ये, तेवढी उत्कंठा तर पाहिजे ना मनामध्ये. अवश्य कळणार. तुला काहीच उत्कंठा नसेल, नुसतं करायचं, हे करायला म्हणून आपण बी करायचं, काय उपयोग नाही. येते श्रोते मानेती लसीन आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका. आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटन. समर्थ म्हणाले जाऊ द्या म्हणले, आता मी जे म्हणलं तुम्हाला पाषाण दगड, तुम्हाला ऐकून वाईट वाटन. आपल्याला पाषाण ठरवलं तर आता पाषाणाचं लक्षण ऐक म्हणले, तुला सांगतो कसं असतो पाषाण.
कोण म्हणतात समर्थ. वाकुडा तिकडा फोडीला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळीस पाहिला तरी तो तैसाची असे. वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केलं म्हणले. काही विशिष्ट आकार दिला तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिलं की ज्या स्थितीत आपण त्याला ठेवलेला असतो ना त्या स्थितीत तो जशाला तसाच असतो. त्याला अदोगर पाषाण होता वाकडा तिकडा मग त्याला फोडून बिडून व्यवस्थित केलं म्हणले. मग आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गेलो त्या पाषाणाकडे तशाला तसंच राहणार का त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का. नाही होणार ते शेवटी पाषाण आहे ना. जसं केलं तसंच राहणार आहे जसं ठेवलं तसंच राहणार आहे. त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे दगडामध्ये. टाकीने खपली फोडी ती टाकीने कपली फोडिली ते मागुनी नाही जडली. मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हाच रागे दगडाची खपली टाकीने तोडली की ती परत दगडाला चिटकत नाही बर का. दगडाची एखाद खपली काढली कारण का त्याला दगडाला घडवायचं होतं ना. खपली काढली मग आता ते आम्हाला काय करायची म्हणले चिटकवायची दगडाला चिटकते का नाही पण मनुष्याचे तसं नाही बरं का. त्याची कुबुद्धी झाडली तरी ती पुन्हा येऊन त्याला चिटकते. या पाषाणामध्ये आणि मनुष्यामध्ये फरक आहे. जरी आम्ही उपमा दिली पाषाणाची तरी पण कसा फरक सांगितला. दगडाची खपली काढली आणि चिटकवली तर चिटकती का नाही. पण मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ती पुन्हा येऊन त्याला चिटकती हा फरक आहे. आलं का लक्षामध्ये काय फरक आहे पाषाणामध्ये आणि कुबुद्धीच्या मनुष्यामध्ये. जरी बुद्धी बरोबर नसेल जरी बुद्धीमध्ये बसत नसेल तरी पाषाणाची उपमा दिली तरी उपमा देता येते का. नाही देता येत का देता येत नाही फरक सांगितला. काय फरक सांगितला आला का लक्षात कि इथं फरक सांगितलाय. आपल्या लक्षात यायलाय का फरक आला तर आपली दगड बुद्धी नाही आणि नसेल येत तर मग आपली दगड बुद्धीच म्हणायचं की आपल्याला काय होईना एवढं साधं सोपं सांगून बी कळ नाही. म्हणून काय करायचं लक्षामध्ये सांगा बरं मीनाताई काय तुम्हाला फरक लक्षात आला. ओम नमः शिवाय. हम्म जसं ज्याप्रमाणे दगडाला फोडलं आणि पुन्हा काही दिवसांनी त्याला पाहिलं तर जशाला तसंच राहणार. आणि खपली काढली की पुन्हा चिटकते का तर नाही चिटकत. पण माणसाची बुद्धी त्याचा विचार वाईट विचार त्याला म्हणजे काढले तरी पुन्हा पुन्हा त्याच्या मनामध्ये प्रवेश करतात आणि त्याला येऊन पुन्हा चिटकतात. बरोबर आहे छान अगदी बरोबर. मग काय करायचं आहे तर दगडाची खपली काढली तोडली परत दगडाला चिटकती का नाही. पण मनुष्याचं तसं नाही म्हणले. त्याची कुबुद्धी झाडली कुबुद्धी काय केली झाडून टाकली सुबुद्धी प्रकट केली. किती दिवस राहिली सुबुद्धी जोपर्यंत संत संगती आहे तोपर्यंत पुन्हा आली की अजून कुबुद्धी हा फरक आहे. पुन्हा येऊन चिटकती म्हणले मनुष्याला कुबुद्धी. हा दगडामध्ये आणि मनुष्याच्या बुद्धीमध्ये काय सांगितलं हा फरक सांगितलाय. सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण गोटा. मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणाचा त्याग केला बरं का तरी अवगुण परत येऊन चिटकतात का नाही चिटकत नाही म्हणले आता आम्हाला हे नकोच टाकून द्यायचं आळस झटकायचंय आम्हाला सांगितलंय ग्रंथात. आळशी मंदमती केवी तरे म्हणून आम्हाला आता आळस सोडायचंय. बडबड नाही ती करायची नाही वाचाळ ऐक नाही वाचाळ बडबड करायची नाही. बरळती बरळ म्हणले का नाही त्या कसा अनुचित गोपाळ पाव्या वाचाळ बरळती बरळ. त्या कैसा गोपाळ पावे हरी मग हरे आम्हाला ती हरे. बरळायचं बी नाही म्हणले आता बस फक्त परमात्माचं चिंतन करायचं. परमात्मा सोडला की सगळं बरळच आहे. आता ते बी आम्हाला करायचं नाही. किती वेळ संत संगती येतो पण मग करतो का नाही. इकडल्या तिकडल्या गप्पामध्ये रंगलं की घंटा कधी गेला पत्ता लागत नाही. फोनवर बोलता बोलता घंटा जाते. एरवी तर प्रत्यक्ष म्हणल्यावर तर बघायचं काम नाही.
आणि इथं सांगितलं अनंत वाचायला बरळती बरळ. मग आता हे बी लक्षात आलंय, तरी पण चिटकायलेत का नाही ते संस्कार, डबल येऊ किती बी झाडले तरी चिटकाय लागलेत. म्हणून अवगुणाचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिटकतातच. म्हणून त्यापेक्षा पाषाण गोटा खूप चांगला आहे का नाही मग सांगा. म्हणून पाषाण म्हटलंय बघा, पाषाणाला चांगलं म्हणलंय, पण कुबुद्धीच्या मनुष्याला चांगलं म्हणलं नाही. त्याला ते डबल संस्कार येऊन तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. हो ना, मग तेच तसंच बरोबर आहे. तसाच प्रकार चाललाय. दगड का चांगला सांगितलाय, कारण ती खपली काढल्यावर चिटकत नाही ना त्याची. आणि इकडं किती बी झाडायचा प्रयत्न करा, डबल येऊ चिटकायली. अवगुण टाकला तरी चिटकायच लागलाय. हा आता नाही करायचं बरं का मला, काही हो आता आजपासून मी सुरू, किती वेळ असतोय काय माहित, जोपर्यंत ती सत्वगुण आहे तोपर्यंत. आला रज आणि तमक घुसला की गेलं म्हणले तसंच झालं, पहिल्यासारखं जैसे थे वैसे, अशी स्थिती आहे जीवाची. म्हणून महाराज म्हणले काय की बाबा तुझ्यापेक्षा ती पाषाण बरा, त्याच्यापेक्षा पाषाण गोटा खूपच चांगला, असं म्हणायला लागले समर्थ इथं. मनुष्याने कोणाचे ऐकून अवगुणाचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिटकतात म्हणजे म्हणून त्यापेक्षा पाषाण गोटा खूपच चांगला, असे समर्थ इथं सांगायला लागलेले आहे. ज्याचा अवगुण झडेना तो पाशाहून उना, पाषाण आगळा जाना कोटी गुणे. समर्थ सांगतात, ज्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही, किती बी सांगायले कळच न झाले, अरे खोट आहे, मिथ्या आहे, नाशिवंत आहे, पंचमहाभूताचं कार्य आहे, त्याच्यामध्ये जीव ठूच नकोस. तुम्हाला काय लागले सांगायला, मग करा, तुम्ही सांगा, आमचं आम्ही करत राहतो. तसं म्हणले मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही, तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा बरं का. अवगुणच जायना झालाय. संत सांगू सांगू तोंडाला फेस येऊ झाले म्हणले, कितीतरी आले आणि कितीतरी गेले, किती आले किती गेले, पण आपल्यात काय सुधारणा झाली. आपण किती जणांचं रोजच्या रोज ऐकायलो, आपल्यात काही सुधारणा होईल का नाही. नसली होस तर पाषाणापेक्षा ही अजून हीन बुद्धी आहे आपली. आपण सिद्ध करायचं, कुणाला विचारायचीच गरज नाही. आपणच आपलं काय करायचं आता ही व्हायचं, आपण आपलंच वक्ता व्हायचं ना, आपण आपलाच श्रोता व्हायचा. कारण बघा ना, किती दिवस ऐकावं जेणेकरून आमची हिनकर बुद्धी काय होईल, नष्ट होईल. म्हणून महाराजांनी पाषाणाची उपमा, मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही, तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल, त्यापेक्षा पाषाण कोटी गुणांनी बरा, असं इथं समर्थ सांगतात. का कोटी गुणानं बरा, त्याचं पण उदाहरण देऊन सांगितलं, आताच आपण बघितलं. कोटी गुणे कैसा पाषाण त्याचे, ही ऐका लक्षण श्रोती करावे श्रवण सावध होऊनी. पाषाणाला कोटी गुणांनी बरा असे का म्हटलं, त्याचेही कारण सांगतो, तो श्रोत्यांनी सावध होऊन श्रवण करा. पाषाणाला चांगलं का म्हटलंय, कोणापेक्षा, मनुष्यापेक्षा. ते ऐक म्हणले, मी सांगतो, सावध होऊन ऐक. माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्रनिळ, गोमेद मणी परीस केवळ पाषाण बोलीजे. समर्थ सांगत आहेत, माणिक आहेत, मोती आहेत, पोवळे आहेत, पाचू आहेत, वैडूर्य वज्रनिळ, तसंच गोमेद मणी व परीस हे सर्व ही पाषाणच म्हटले जातात. या सगळ्यांना पाषाणच म्हणतात बरं का. उगा नाव ठेवले म्हणजे काय झालं, पण हे सगळे काय आहेत म्हणले, पाषाणच आहेत. माणिक असो, मोती असो, पोवळे असो, पाचू असो, आहे का नाही, काही असू द्या, परीस असो, सगळं पाषाणाचाच प्रकार. याही वेगळा बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे सप्रचित औषधा कारणे, याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत सोमकांत
चंद्रकांत नाना औषध मणी आहेत, ते औषधाकरिता अनुभव सिद्ध आहेत, ते याप्रमाणे हे सर्व पाषाणच आहेत असं इथं समर्थ सांगायलेत. याही वेगळा पाषाण भले नाना तीर्थी जे लागले, वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती. बघा म्हणजे ह्याही खिरीस अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी, कूप, घाट, मंदिरे, दीपमाळा वगैरे साठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवताच्या मूर्तीसाठी सुद्धा वापरले गेलेले आहेत. कोण? पाषाण म्हणजे दगडच ना, दगडाच्या नाहीत का मूर्त्या आहेतच ना. मग तेच पाषाण किती कारणी लागलेत, भगवंताच्या मूर्तीसाठी सुद्धा पाषाण वापरले गेलेत. आणि आता म्हणले त्याच पाषाणाच्या पाया पडायला लागलोत, बरोबर आहे का नाही? बरं कित्येक जण पाषाण म्हणले, नाना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण जातो तेव्हा कूप बनले म्हणले काही पाषाण, काही घाट बनले पाषाण, काही मंदिरावर चढले, मंदिर बनले नाहीत का दगडाचे, काही दीपमाळा बनल्या, हे दगडाचेच आहेत ना सगळे, तिथं जाऊन बसले नाही पाषाण. आणि काही म्हणले देवाच्या मूर्ती. याचा पाहता विचार पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काय पामर पाषाणा पुढे, म्हणून सांगितलं इथं. त्या सर्वांचा विचार केला की पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येतं बरं का. पाषाणासारखं सार नाही, त्याच्या पुढे बिचाऱ्या पामर मनुष्याला काय पाड म्हणली, त्या पामर मनुष्याचा काय पाड म्हणली तिथं, कुठं? त्या पाषाणापुढं. एवढं महत्व त्या पाषाणाचे. म्हणून मनुष्यापेक्षाही पाषाणाला किती महत्व आले, त्याची किंमत किती आहे हे इथं पटवून दिले. तरी तो ऐसा नव्हे पाषाण, जो अपवित्र निकारण, तया सारिका देह जाण दूषित अभक्ताचा. पण जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आपण आणला, जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो ना, त्याच्यासारखा दूषित आणि अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा. आता हे पाषाण चांगले होते, ते कामी आले, पण काही काही पाषाण असे असतात म्हणले ते कशाच्याच कामी येत नाहीत, निरुपयोगी ठरलेले असतात ना. तसा म्हणले हा अपवित्र असणारा मनुष्य देह, जेणेकरून काय दूषित असताना ज्याला संशय येतो, जो कधी भक्त नाही तो अभक्त आहे, माणसाचा देह कुच कामाचा व अपवित्र, काय कोणतं काम? फक्त कुचित काम करायचे, कुटीर काम करायचे, आणि नेहमी अपवित्र विचारामध्ये राहायचं. मग म्हणले त्या पाषाणासारखा तुझा देह आहे, जे कोणत्या कामाला येत नाही ना पाषाण, तसा म्हणले तुझा देह. आता असो हे बोलणे घात होतो दूषितपणे, दूषितपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ. आता हे बोलणं पुरं झालं म्हणले, समजलं आता पाषाणामधला फरक आणि ह्या मनुष्यामधला फरक आला म्हणले लक्षात. कोण? पाषाणापेक्षाही काय म्हणले, तुझी बुद्धी जो अभक्त आहे, जो अपवित्र आहे, ऐक नाही, ते पाषाणापेक्षाही दगड बुद्धी झाली. दगड बुद्धी आता ते बी म्हणता येत नाही, आत्ताच आपण बघितलं दगडाला बी किती किंमत येते, ऐक नाही. मग जे दगड कोणत्याच कामी येत नाहीत का, तशी अवस्था म्हणली ह्या जीवाची. आता हे बोलणे पुरे झाले थोडक्यात, म्हणजे दूषितपणाने घात झाला, दूषितपणाने आपला घात होतो बर का. त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच, धड ना परमार्थ, अशी जीवाची स्थिती. न प्रपंचामध्ये यश, न परमार्थामध्ये यश. आरत गाबुळ, न इकडलं न तिकडलं, मध्येच अडकलं, अशी स्थिती झाली जीवाची. अडकी त्यात सुपारी, ऐक नाही, जर काटायला बी येईना, धर बाहेर निघणं बी झाली, अशी स्थिती म्हणली. न हे न ते. दूषितपणे कार्य नासे, दूषितपणे चिंता वसे, दूषितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. दूषितपणाने कार्य बिघडते बरं का. म्हणून दूषितपणा नसू नये, संशय नसू नये चित्तात, चिंता उत्पन्न होते मनामध्ये, पाहता पाहता एका क्षणात विस्मरणही होते.
दुचितपणे शत्रुजीने दुचितपणे जन्ममरणे दुचितपणाचे निगुणे हानी होय. त्या अवगुणामुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो. जन्म मरण, मग आपण तसंच झालो, आपण सावधच राहिना झालो. आपले शत्रू आपल्यावर हल्ला करायलेत, पण शत्रू बी ओळखायला यायला पाहिजेत ना. कोण आहे शत्रू हे बी कळावं ना. आपल्या अंतःकरणामध्ये बसलेले कोण आहेत शत्रू? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे शत्रू आहेत. ते आपला पगडा करायला लागलेत. आणि हे बिचारे काही नाही म्हणले, पराभूत व्हायला लागले आणि पराभव बी पत्करायला लागले. जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होती का मग आता ह्याची? झालाच ना, हरला असता तर मर, आम्हाला काय करायचं, येते बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. सांगवलं, संत सांगायला लागलेत, दिवस रात्र सांगायला लागलेत. ऐकच न झाले म्हणले. दुचितपणा, संशयामध्ये अडकायला लागले. मग बस म्हणले, जन्म मरणाचे चक्कर काट म्हणले. आता सर्व प्रकारे अत्यंत नुकसानच होणार मग तिथं. म्हणून समर्थ सांगायला लागलेले आहेत, दुचितपणे नवे साधन, दुचितपणे न घडे भजन, दुचितपणे नवे ज्ञान साधकासी. समर्थ सांगतात, दुचितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधना होत नाही बरं का. भगवंताचे भजन पण होत नाही अथवा ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही जर दुचितपणा असेल. म्हणून निश्चय महत्वाचा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. मग निश्चय करायला शिकलं पाहिजे, डगमगायचं नाही अजिबात. डगमग हे करू का ते करू, हे करू का ते करू, नाही नाही असं नसावं. निश्चय करता आला पाहिजे बुद्धीला. नाही तर म्हणले काहीच काम हातीला, काहीच काय होत नाही म्हणले, कुठंच काहीच हाताला लागत नाही. दुचितपणे नवे निश्चय, दुचितपणे न घडे जयो, दुचितपणे होय क्षय आपुल्यास विहिता. दुचितपणामुळे कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय होत नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये जय यश मिळत नाही, आपल्या हिताची सर्व प्रकारे हानीच होत असते. असे दुचितपणा असेल तर हे बी दोन मत, हे करू का ते करू, ते करू का ते करू. म्हणून काय करायचं आहे, निश्चय महत्वाचा. आणि त्या निश्चयावर परत आरूढ बी राहणं महत्वाचं बरं का. नुसते निश्चय करून सोडायचं नाही, आरूढ राहायचं असतं. दुचितपणे न घडे श्रवण, दुचितपणे न घडे विवरण, दुचितपणे निरूपण हातीचे जाय. दुचितपणामुळे काय होतंय, नीट श्रवण घडत नाही. श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. जे श्रवण केलंय त्याचं नीट मनन करता येईना. अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातातून जातो म्हणले. हाताला लागत नाही ना ते लाभ. जो लाभ होणार होता तो लाभ लागला का लागला नाही, का नाही लागला, दुचितपणा, संशय. म्हणून संशय भयानक आहेत बर का. ते निघणं अवघड. त्याच्याकरता काय लागते, संताची संगतीच लागते, अभ्यास लागतो. नुसती संगती नाही, अभ्यास बी पाहिजे. दुचित बैसलाची दिसे परी तो, असं बरं बघा ना. संगती असेल तर विश्वास तर पाहिजे ना. संगती जरी केली तर विश्वास पाहिजे. आणि दूषितपणा असेल तर म्हणले काही उपयोगाचं नाही. दुचित बैसलाची दिसे परी तो असत चिनसे, चंचल चक्र पडिले असे मानस तयाचे. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असं दिसते, पण तो खरे तर आसून नसल्यासारखाच असतो, चंचल बुद्धी. कारण त्याचं मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखं भ्रमण करीत असतं आणि बसलंय तर कुठं समोर. ते कीर्तनकार लोक लय छान सांगतात. बसते म्हणले कीर्तनात आणि झटके घरच्या कुलुपाला घेते म्हणले. कारण लक्षात येते की घरी कुलूप लावले पण वरूनच बघितलं नाही, मध्ये लागलं का नाही, लागलं का नाही, सारखं काय मन कुठं चाललंय त्या कुलपाकडं आणि बसलंय कुठं कीर्तनात. चित्त नाही
म्हणले जाग्यावर आणि उगाच बसलंय कुठं कीर्तनामध्ये, काय उपयोगी. तशी अवस्था असते बरं का. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असं दिसतं, पण तो खरं श्रवण करायला लागलाय का? नाही. बसला काय न बसला काय सारखंच. कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखं भ्रमण करीत असते. महाराज म्हणायचे, गाठोडं घेऊन येते म्हणले घरचं इथं कोणी त्याला डिस्टर्ब करेना, त्याला कोणी आर्य म्हणायला नाही, कार्य म्हणायला नाही. मस्त मग एक 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 गाठी उकलत राहते. म्हणले का उपयोग आहे श्रवणामध्ये येऊन. हाताला काहीच लागत नसेल तर श्रवण न केलेलंच बरं. मग वेडे पिशाच्य निरंतर अंध मुके आणि बहिरीर तैसा जाणावा संसार दूषित प्राणियांचा. एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतर पिशाच्य लागलेल्या माणसांचा किंवा अंध मूक बधीर माणसांचा संसार जसा असतो तसा दूषित प्राण्याचाही संसार धड नसतो. हे मुळात जाणून बुजून वेडे पिशे आंधळे बहिरे मुके ऐके नाही, हे तर धडग असून सुद्धा उपयोग नाही म्हणले. त्याचाही संसार त्याच्यासारखाच होतो. सावध असो न उमजेना, श्रवण असो न ऐकेना, ज्ञान असो न कळेना, सागरा सारासार विचार. तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही. कान असून त्याला जणू काय ऐकू येत नाही. ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. ऐसा तो जुचित आळसी परलोक कैसा त्याची, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. याप्रमाणे जो दूषित असतो ना त्याची अवस्था ही. शुद्धीत आहे पण कळत नाही, कान असून ऐकू येत नाही, ज्ञान असून विचार करत नाही, विचार कळत नाही. दूषित बुद्धीचा आहे हा, आळशी आहे हा. ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळस भरलेला असतो त्याला परलोक कसा प्राप्त होईल? मग होणं शक्य नाही. त्याला मृत्यू लोकच मग कायमस्वरूपी. मग म्हणले एक झालं की एक, एक झालं की एक, ह्याला प्रमोशन वर प्रमोशन. कधी 4 हात, कधी कधी लगेच 6, कधी 10, कधी उभं, कधी आडवं, कधी एकाच ठिकाणी बसून राहायचं. मग अशी ह्याला प्रमोशन होत राहते. मग बस म्हणले, भटक म्हणले मग 84 लक्ष योनीमध्ये. कशाचा परिणाम? आळसाचा. आळशी मंदमती केवितरे तरण का म्हणले हे? मग अजिबात नाही. सगळं हाताला लागून शेवटी काय झालं म्हणले? आळसानं घात घेतला. म्हणून आळशी नसावं. अहो त्या ड्रायव्हरला, तो जर गाडी चालित असेल ना, एखादा जर झोपाळू जवळ बसला तर त्याला बसू देत नाहीत. ए बाबा इथंच बसू नकोस, तुझ्यामुळे मला झोप येईल. बघा ना संगतीचा परिणाम. त्याला बाहेर मागं बसवितात, ड्रायव्हर जवळ बसवीत नाही. तसं ही आळशी माणसं आहेत. आपल्याला एखादी संगत लागली आळशी माणसाची की आपण बी त्याच्यासारखं वागू लागतो. म्हणून संगती कोणाची करायची कोणाची नाही हे अगोदर नीट पारखून करायचं. दूषितपणापासून सुटला तरी तो सवेज आळसाला, आळसा हाती प्राणी आला, असंत उसंतची नाही. जर एखादा माणूस दूषितपणातून सुटला तर त्याला लगेच आळस घेऊन टाकतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याला असंतच मिळत नाही. अशी अवस्था त्या मनुष्याची होती. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. काय होतंय मग आळसानं? आळस अंगावर बांधल्यावर काय होतंय तर महाराज सांगतात, आळसामुळे विचार करता येत नाही. काम आवरायचे पटकन आडवं पडायचं, पलंग गाठायचं, मस्त झोपायचं. कारण आळशी आहे ना. पटकन काय करायचे, पटापटा कशी बी काम आवरायचं झोपायचं. आळशी मनुष्याचं काम. झोप म्हणजेच जीवनाचं सार्थक असं वाटतं त्याला. आळसामुळे आचार बुडतो, त्यामुळे काही केल्या पाठांतर होत नाही. आळसामुळे पाठांतर होत नाही बरं का. आळस लय खतरनाक आहे, पाठ सुद्धा करू देत नाही. काय करायचंय म्हणते, जाऊ दे आपण ब्रह्म आहेत, ब्रह्माला कुठं पाठ करायचं असते का? काय हे आळस आहे.
ब्रह्मानं कुठं पाठ करायचं, सगळं तर ब्रह्म आहे, सगळं तर मिथ्या आहे, कशाला उगा ह्याच्या नादी लागायचं, हे एवढंच म्हणायचं झालं. अजून झोपायचं काय उपयोग आहे? मग न धर इकडं नाही धर तिकडं नाही, अशी स्थिती होती जीवाची. आळसे घडे ना श्रवण, आळसे नवे निरोपण, आळसे परमार्थाची खून मळीन झाली. काय झालं आळसानं? सांगायला लागलीत. आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे पाठांतर होत नाही. पुन्हा आळसामुळे श्रवण निरोपण इत्यादी काहीच घडत नाही आळसामुळं. इकडे मोबाईल लावून द्यायचा, इकडे वाटण बाबा काय श्रवण चाललंय, इकडे श्रवण चाललंय, इकडे तर मस्त झोपी काढायला लागलं. तर ह्याचा परिणाम आहे आळसाचा, कारण झोपल्या झोपल्या श्रवण चाललंय, लागली झोप उठकून, झालं गेली, श्रवण गेलं, उपयोग काय? कशाचा परिणाम? आळसाचा. श्रवण निरोपण इत्यादी काहीच घडत नाही. कशामुळं? आळसामुळं. त्यामुळं परमार्थ होतो का? होत नाही. कशामुळं? आळसामुळं. आळसे नित्य नेम राहिला, आळसे अभ्यास बुडला, आळसे आळस वाढला, असंभाव्य काय झालं आळसानं? आळसामुळे नित्यनेम राहूनच जातो. नित्यनेम तर करायचं लय ठरलं होतं, आम्ही करणार म्हणजे करणार, पण आळसानं सगळी काय केली? जिरवली म्हणली. आळस नुसतंच एक म्हणायचं आणि एक करायचं, आम्हाला करायचं, आता उद्यापासून मी बी येणार, हो या या, एक दिवस यायचं, झालं दुसऱ्या दिवशी नाही म्हणले. मग का? आळस. कोणी उठायचं सकाळी? काय गरज चालली? मस्त झोपायचं, साखर झोप कोण मोडणार आहे? है का नाही? मस्त झोपायचं, सोडून बसायचं आपलं उगाच बिनकामी. दुपारी करा ना, दुपारी बी करत नाही ती मनुष्य, आणि काही ब्रह्ममुहूर्तात बी उठत नाही, दुपारी बी करत नाही, काय नाही, नुसतं आळस, दिवस रात्र फक्त झोप. आळसामुळे नित्यनेम राहत नाही, अभ्यास बंदच पडतो, आळसाने आळस अमर्याद वाढतो. काय झालं आळसाने? काही चांगलं झालं का? उलट आळसावर काय होते? आळसाने आळस जास्त होत असते, आळशी मनुष्य जास्त होते, आळस अमर्याद वाढत असतो आळसाने. आळसे गेली धारणा धृती, आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली, आळसाने निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते आळसानं, वृत्ती मलिन होते आळसानं, एवढंच नव्हे विवेकही मंदावतो आळसानं. म्हणून साधक त्या आळसाला जवळ येऊच देत नाही. साधकाचा आणि आळसाचा काय आहे? 36चा आकडा. त्यांच्याकडे कधीच आळस दिसणार नाही. कुणाकडं? आळस तर साधकाकडे. बरं का? आळशी माणसाला कधी तिथं पर्याय नसतो, एखाद्या दिवशी आलं तर आलं. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली, सद्बुद्धी निश्चयाशी. आळसाने काय झालं अजून? आळसाने निद्रा वाढली, वासना बळावली, आळसाने सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा केला. पुन्हा आळसानं दुचितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नाम आयुष्याचं. काय झालं आळसानं? दुचितपणाने प्रथम आळस वाढला, संशयामुळे आळस वाढला, दुचितपणामुळे काय झाला? आळस वाढलेला आहे. आळसामुळे झोपेत सुख वाटू लागलं, लय थंडी पडायली, घ्या अजून 2 पांघरुणावर पांघरून झोपा, काय पडलं नाही त्या श्रवणामध्ये. कोण म्हणायले आळस? जाऊ द्या दुसरं करू श्रवण, हे गेलं तर गेलं. अरे पण किती महत्व होतं त्याला, ब्रह्ममुहूर्त होतं. मुहूर्तामध्ये केलेलं कोणचं कसं असते माहितच असं, पर्व काळ मुहूर्त का साधून घ्यायचा सगळ्याला माहिती. धोंड्याच्या महिन्यात तिथंच परमार्थ का करतात सगळ्यांना माहिती. कारण का बरं? दुप्पट वाढते, तिप्पट वाढते, एकपटच्या ऐवजी दुप्पट वाढ होती तिथं, म्हणून तर साधावं लागतं पर्व काळ ना. उगीच का? का बरं पर्व काळाला का बरं पर्व काळ म्हटलेला आहे? ह्याच गोष्टी म्हणून. असं दूषितपणाने प्रथम आळस वाढतो, आळसामुळे झोपेत सुख वाटू लागतं, झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश झाला का? काय झालं? आयुष्य गेलं ना, मायापुंगी गेली, झोपीनं खाऊन घेतली. जे करायचं होतं जीवनामध्ये सार्थक ते केलं नाही, झोपेमध्ये वेळ घातला, हाती काहीच लागलं नाही. निद्रा आळस दुचितपण हेची मूर्खाची लक्षण, येणे करिता निरूपण उमजेची ना
निद्रा, आळस आणि दूषितपणा हे मूर्खाचं लक्षण आहे. आपल्याकडे आहे का ह्यातलं एखादं बघा, शोधून बघा. निद्रा, आळस आणि दूषितपणा म्हणजे संशय आपल्याकडे असेल तर महाराज म्हणले, अरे हे मूर्खाचं लक्षण आहे. आपण मूर्ख बनायचं नाही बरं का. आपण आपल्याकडे निद्रा नसावी, आळस नसावं, दूषितपणा नसावी, आपण साधक आहोत ना, हे आपल्याकडे गोष्टी नसल्या पाहिजेत. या 3 अवगुणामुळे अध्यात्म निरोपण उमजत नाही. लक्षात राहू द्या. हे 3 लक्षणं सांगितलेत. त्यांना अध्यात्म जे आहे ते कळतच नाही, त्याच्यामध्ये आपण आरूढच होत नाहीत, समजतच नाही त्या बुद्धीला. कशामुळे? आळस, निद्रा आणि संशय, दूषितपणा. विषय सुंदर आहे, पण आता राहिलेला विषय वेळेच्या अभावी आपण उद्या घेऊ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं. न च स्तोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च भो न भूमिर्न तेजो न वायु. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न च प्राण संज्ञो न वे पंचवायु. न वा सप्तधातुर्न वा पंचकोश. न वा कपानिपादो न चोपस्थपायु. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे द्वेष रागो न मे लोभ मोह. मदो नैव मे नैव माश्चर्य भावो. न धर्मो न चातो न कामो न मोक्ष. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं. न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः. अहं भोजनं नैव भोजन्यमुक्ता. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्युशंका न मे जातिभेद. पिता नैव मे नैव माता न जन्म. न बन्धुर्न मित्रं गुरुणैव शिष्य. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहं निर्विकल्पो निराकार रूपो. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां. सदा मे समत्वर्णमुत्तीर्ण बंध. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उमागीर महाराज की जय. बालासाहेब महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. विवेकानंद महाराज की जय. मोदी की जय. सब संतन की जय. सब भक्त जनों की जय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. हरी कृष्ण. जय गुरुदेव.